हा टाईम पण कसा जातो तेच कळत नाही. रोहित तिच्यावरून उठत म्हणाला, एका मुलाला अजून गंमत हवी आहे वाटतं, असं म्हणत सुमी चावटपणे हसली. दुसऱ्या दिवशी रोहितला सुट्टी होती. आई कामाला गेली की सुमी लगेच रोहितकडे आली. रोहितने नुकतीच आंघोळ केली होती आणि तो उघडाच बसला होता बेडवरती, फक्त टॉवेल गुंडाळून. सुमीने आतमध्ये येऊन दार लावून घेतलं आणि रोहितला म्हणाली, तुला मध खायचं आहे का? त्याने मानेनेच हो म्हटलं. तिने लगेच स्वतःचा टॉप काढून टाकला. तिच्या छातीवरचे गिरबीजे कबूतर बघून रोहित पुन्हा वेडा झाला. तो घाईतच उठला तिच्याकडे येण्यासाठी. तिने खुणेनेच त्याला थांबवलं आणि मधाच्या बाटलीतलं काही मध दोन्ही स्तनांवर ओतलं आणि त्याच्या जवळ गेली आणि डोळा मारून चावटपणे त्याला म्हणाली, मध खा आता. त्याने तिला बेडवर ओढून घेतलं. ती त्याच्याकडे तोंड करून त्याच्या मांड्यांवर बसली, दोन्हीकडे पाय टाकून. त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला घट्ट पकडलं आणि जिभेनेच तिच्या स्तनांवरचा मध चाटायला सुरुवात केली. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने रोमांच उठले तिच्या अंगावर. तो म्हणाला, कुठून आणलंस गं मध सुमे? खूपच गोड आहे. मी नाही बाई सांगणार, म्हणून ती लाजून हसायला लागली. त्याने तिच्या एका स्तनाकडे पाहिलं. सुमी, अगं तुझ्या डाव्या स्तनावर तर तीळ आहे की गं? हो आहे ना, मग त्याचं काय? सुमीने लाजून विचारलं. अगं देवाने तुला मुद्दाम हा तीळ दिलाय. तुझे स्तन एवढे सुंदर आहे ना की त्यांना माझी दृष्ट लागायला नको म्हणून. आणि परत तो चावटपणे हसला. आता मला मुळीच दम निघत नाही, असं म्हणून त्याने टॉवेल काढून टाकला. अरे काय हे, तू अजून कपडेच नव्हते घातले का? असं म्हणून सुमी हसायला लागली. आता तो बेडवरती झोपला होता आणि सुमी त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला हात लावला. ती रोहितला म्हणाली, तुला लाजाळूचं झाड माहिती आहे का रे? हो माहिती आहे की, का गं? रोहितने विचारलं. अरे ते झाडाला हात लावला ना की ते झाड लाजून आपली पानं मिटून घेतं. तसंच तुझ्या ह्या झाडाचं आहे बघ. हात लागला की लगेच मोठं होतंय. म्हणजे हे पण लाजाळूच्या झाडासारखंच आहे की, असं म्हणून ती हसायला लागली. हो का? असं म्हणून रोहितने तिला त्याच्या अंगावर ओढून घेतलं. आज ती त्याच्यावर होती. कसला आनंद असेल प्रणयात कोण जाणे. जोरजोरात खालीवर होत होती ती. तिच्या वर खाली होण्याने तिचे मोठे स्तन जोरजोरात हलत होते. जास्त वजनाने आता ते दुखायला लागले होते. तेवढ्यात रोहितने ते घट्ट पकडलं आणि जोरात दाबले. मग तर अजूनच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मध्ये मध्येच तो तिच्या गोल गरगरीत नितंबावरून हात फिरवत होता, तर मध्येच तिच्या कमरेवरून पोटावरून हात फिरवत होता. दोघांचे पण श्वास फुलले होते. आता खेळ शेवटच्या टप्प्यात आला होता. मादक आवाजाने खोली भरून गेली होती. थोड्या वेळात सुमीने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि दोघं पण शांत झाले. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मग दोघांनी हळूहळू आपापले कपडे घातले आणि गप्पा मारत बसले. 3 दिवसांची सुट्टी भोरकन ओढून गेली. फुल एन्जॉय केला ह्या 3 दिवसात दोघांनी. रात्री आणि दिवसभर पण. आनंदाचे दिवस आले की माणसाला पुरत नाहीत आणि दुःखाचे दिवस आले की सरता सरत नाहीत. दुसऱ्या दिवशी रोहित नेहमीसारखंच चहा प्यायला आला आणि सुमीच्या आईला म्हणाला, काकू मी उद्या गावी चाललोय, 2 दिवसात परत येईन. हे ऐकून सुमीच्या डोळ्यात पाणी आलं. ती खूप उदास झाली, पण काहीच बोलली नाही ती. आई कामावर गेल्यावर लगेच ती रोहितकडे गेली आणि म्हणाली, हे 2 दिवस मी कसं जगू तुझ्याशिवाय? तो म्हणाला, अगं लगेच तर येणार आहे मी. आणि तुला रेडिओ आणून दिलाय ना, छान छान गाणे ऐकत बस तो लावून. तिलाही माहीत होतं आता काही इलाज नाही ते. ती लगेच उठून निघाली. तेवढ्यात रोहित म्हणाला, हे गं काय सुमे, आज तोंड गोड नाही करणार का? तिने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली. का कोणास ठाऊक, पण तिला एक प्रकारची अनामिक भीती वाटत होती. असं वाटत होतं की आता माझ्यापासून कायमचा दूर होईल की काय? काय माहिती नियतीने तिच्यापुढे काय वाढवून ठेवलं होतं. तिचा मूड नाही हे बघून रोहितने पण जास्त जबरदस्ती नाही केली. मग ती घरी निघून गेली आणि रोहित ऑफिसला निघून गेला. घरी येऊन खूप रडली ती. तिला वाटलं हे कुठेतरी थांबणारच होतं, पण कुठे माझ्यासारख्या अडाणी मुलीसोबत रोहितसारखा शिकलेला मुलगा लग्न करेल? मुळीच नाही. पण माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, त्याच्याशिवाय तर मी मुळीच जगू शकणार नाही. पण माझ्यासारख्या अडाणी मुलीमुळे त्याचं आयुष्य बरबाद झालेलं पण मला मुळीच आवडणार नाही. मी नेमकं काय करू? खूप वाईट अवस्था झाली होती तिची. रडून झाल्यावर तिने विचार केला की रोहितने फक्त गावी जातोय एवढंच सांगितलंय, कशासाठी जाणार आहे हे कुठं सांगितलंय तेव्हा? असं म्हणून ती स्वतःशीच हसायला लागली. सकाळी त्याचे तोंड पण गोड केलं नाही ह्याची रुखरुख लागून राहिली तिच्या मनाला. तिने आज मोगऱ्याची खूप फुलं तोडली, त्याचे मस्त गजरे बनवले. आई झोपलेली दिसली. तिने रोहितने दिलेली लाल साडी आणि त्यावरचा ब्लाऊज घातला. छान
लूज वेणी घालून त्यात खूप सारे गजरे लावले. कपाळावर चंद्रकोर लावली. त्याला आवडायचं तिने तशी टिकली लावल्यावर. नाकात मोत्यांची नथ घातली. तो एकदा तिला म्हणाला होता, माझ्यासमोर नथ घालून चंद्रकोर लावून नवरीसारखं येशील का? तिला वाटलं परत असं साडी घालून त्याच्यासमोर जाणं होतं की नाही, म्हणून तिने आवर्जून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरीसारखी नटली होती ती आज. अगदी नव्या नवरीसारखी दिसत होती ती. पटपट चालत ती रोहितच्या खोलीकडे गेली. रोहित वाटच बघत होता तिची. त्याला वाटलं ती आता नाराज आहे म्हटल्यावर येते की नाही. पण रोहितला ती कधीच नाराज करणार नव्हती. तिला असं नथ घातलेलं बघून तर रोहित वेडाच झाला. कसलं अप्रतिम लावण्य होतं तिचं. लगेच तिला घट्ट मिठी मारली त्याने. आज त्याला अपराध्यासारखं वाटत होतं, पण तो काही बोलला नाही. दोघांनी मनसोक्त प्रणय केला. अगदी सुहाग रात्रच साजरी केली. ती तशीच त्याच्या कुशीत झोपली. मध्यरात्री केव्हा तरी तिला जाग आली. मग उठून ती घरी आली, एकटीच. आज तो नव्हता आला तिला सोडायला. तो आनंदाने तृप्त होऊन गाढ झोपला होता. सकाळी लवकर आवरून तो सुमीच्या इथे आला आणि दोघींचा निरोप घेऊन त्याच्या गावी गेला. मग आई पण सगळं काम आवरून शेतात गेली. आता सुमीला मुळीच करमत नव्हतं. ती सारखं इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. मध्येच रोहितच्या खोलीकडे जाऊन यायची. एरवी तो दिवसभर ऑफिसला असतो हे माहीत होतं तिला, म्हणून काही वाटत नसायचं तो नसला तरी, कारण सायंकाळी तर घरी असायचा. पण आता 2-3 दिवस तो इथे नसणार होता. ती रेडिओवर गाणी ऐकत बसली, पण तीही ऐकू वाटेनात. मोगऱ्याची फुलं तोडली, पण त्याचा सुगंधही आज घ्यावासा वाटत नव्हता. सारखी रोहितची आठवण येत होती. कसाबसा आजचा दिवस पार पण उद्याचं काय हा प्रश्न तिला सतावत होता. तिला असं वाटत होतं रोहितशिवाय ती जगू शकत नाही. त्याच्या देखणेपणासोबतच त्याचा स्वभाव पण खूप आवडला होता तिला. आज 4 दिवस झाले तरी रोहित अजून आला नव्हता. आज नेहमीसारखीच ती रोहितच्या घराकडे गेली तर तिला घराचा दरवाजा उघडा दिसला. तिला खूप आनंद झाला रोहित आलाय म्हणून. पण रोहित 4 दिवसांनी आला तरी माझ्याकडे किंवा आईकडे का नाही आला भेटायला? तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती हळूहळू रोहितच्या खोलीकडे गेली आणि रोहित म्हणून हाक मारली. लगेच रोहित बाहेर आला. ये ना आत, असं म्हणून आत वळला. सुमीला वाटलं की घरात पाय टाकेपर्यंत सुद्धा याला दम नसायचा. लगेच आत ओढून घेऊन दार लावायचा आणि आज नुसतं आत ये म्हणून निघून गेला. नक्कीच काहीतरी बिनसलंय असं तिच्या मनात आलं आणि ती आतमध्ये गेली. तो बेडवर तिची वाट बघत बसला होता. सुमे, त्याने शांतपणे तिला आवाज दिला. त्या आवाजात नेहमीसारखी अल्लडपणा नव्हता. माझं लग्न ठरलंय, त्याने खाली मानेने तिला सांगितलं. क्षणभर आपण काय ऐकतो याच्यावर विश्वास बसला नाही तिचा. त्याने बोलणं चालू ठेवलं. मी गावी मुलगी बघायला गेलो होतो. मुलीचं शिक्षण भरपूर झालंय. ती पण बँकेतच नोकरी करते. दिसायला तुझ्या एवढी सुंदर नाही, पण बऱ्यापैकी छान आहे. सुमी, आपण आतापर्यंत जे करत होतो ते आता बंद करूयात. प्लीज सुमी, मला समजून घे. तू पण एखादा चांगला मुलगा बघून लग्न कर आणि सुखी हो. तो अजून बरंच काही सांगत होता, पण सुमीचं मन जाग्यावर होतंच कुठं. ते तर दुःखात बुडालं होतं. ह्याची आधीच कल्पना आली होती तिला आणि हे सगळं माहिती पण होतं की असंच होणार आहे म्हणून. पण जेव्हा खरं अनुभवायची वेळ आली तेव्हा खूप जड चाललं होतं ते पचवायला. ती काहीच बोलली नव्हती. अश्रूने तिचे डोळे डबडबले होते. सॉरी सुमी, मी तुला फसवतोय असं मुळीच मनात आणू नको. पण मला शिकलेल्याच मुलीशी लग्न करायचं होतं गं. तशी चूक त्याची एकट्याची नव्हतीच, दोघांची पण होती. ती भाळलीच होती की त्याच्यावरती. शरीरसुख मिळतंय म्हणून पुढे काय होणार आहे ह्याचा विचारच नव्हता केला दोघांनी. पण हे कधीतरी थांबणार तर होतंच. तिने डोळ्यातील अश्रू लपवत त्याचे अभिनंदन केलं आणि म्हणाली, जाते मी घरी. आई आली असेल आणि चटकन उठून निघून गेली. रोहितला पण वाईट वाटत होतं, पण त्याचा काही इलाज नव्हता. त्याची पूर्ण फॅमिली सुशिक्षित होती. अडाणी सुमीला तिथे कोणीच स्वीकारलं नसतं. शिवाय पुढेही काही अडचणी आल्या असत्या म्हणून त्याने तिचा विचार केला नव्हता. सायंकाळी तो सुमीच्या घरी आला काकूंना भेटायला. त्यांना पण सांगितलं लग्न जमले म्हणून. त्या पण खुश झाल्या हे ऐकून. पण तो 2 दिवसात परत जाणार होता, खोली सोडूनच. हे ऐकून मात्र सुमीच्या आईला वाईट वाटलं. सुमी तर शांतच होती, काहीच बोलत. तिचा मुळीच राग नव्हता रोहितवर, पण ती हा विचार करत होती की रोहित गेल्यावर मी कशी जगू. माझा खूप जीव जडलाय रोहितवर. पण तिच्या भावना आता तरी कोणीच समजून घेऊ शकत नव्हतं. 2 दिवसांनी रोहित त्याचं सामान घेऊन निघाला, आईचा आणि सुमीचा निरोप घेऊन. मागच्या वेळी तरी तो परत येणार होता, पण ह्यावेळी मात्र कायमचाच चालला होता. सगळं सामान सोबत घेऊन आणि सोबतच सुमीचं हृदय पण. तो गेल्यावर सुमी खूप रडली. तिला माहिती तर होतं की रोहित माझा कधीच होणार नाही म्हणून.
पण तरीही तिचा खूप जीव होता त्याच्यावर. 2-3 दिवस तिने जेवण पण नाही केलं. रोहित रेडिओ तिच्यासाठी ठेवून गेला होता. आता तिला गाणी पण ऐकावीशी वाटत नव्हती. आईला पण आठवण येत होती रोहितची. ती पण म्हणायची, चांगला मुलगा होता, पण नोकरीवाल्या माणसांचं असंच असतंय, जिकडे सरकार पाठवल तिकडे जावं लागतंय. रोहित आणि सुमीबद्दल मात्र तिला काहीच माहिती नव्हतं. तिने 1-2 वेळा सुमीला विचारलं, सुमी, लय सुकल्यावानी दिसतेस गं, काही दुखतंय का तुझं? तर सुमी म्हणाली, नाही गं, आता बाहेर कुठं जात नाही मी. आणि रोहित सर यायचे आपल्या इथे गप्पा मारायला, तर आता ते पण इथे नाही आहेत. लय कंटाळा आल्यासारखं वाटतंय मग. असं काहीतरी सांगून तिने वेळ मारून नेली. 8 दिवस झाले रोहितला इथून जाऊन. त्याच्या आठवणीत तर सुमी वेडीच झाली होती. सारखं तिला भास व्हायचा, रोहित बोलवतोय असा. आई कामाला गेली की सुमी त्या खोलीत जाऊन बसायची. तिला प्रणयाचे दिवस आठवायचे. खूप वाईट वाटायचं तिला. मग त्याच्या आठवणीत ती एकटीच रडत बसायची. आई घरी यायची. वेळ झाली की घरी जाऊन बसायची. तिची आता खात्री झाली होती की रोहित तिला कधीच मिळणार नाही म्हणून. त्याच्याशिवाय जगणं म्हणजे स्वतःला नरक यातना देण्यासारखंच होतं. आईला आज लवकर कामावर जायचं होतं. सुमी, स्वयंपाक बनवून ठेवलाय, मी चालले, तू जेवण करून घे, असं म्हणून तिची आई कामावर गेली. सुमी उठली आणि हळूहळू पावलं टाकत रोहितच्या खोलीकडे गेली. बेडवर जाऊन बसली, इकडे तिकडे बघत. रेडिओ चालू केला. छान जुनी गाणी लागली होती विविध भारतीवर. तिने आज रोहितने दिलेली लाल साडी आणि लाल ब्लाऊज घातला होता. मोगऱ्याचे गजरे लावले होते. त्याच्या आठवणीने तर खूप व्याकुळ झाली होती ती. त्याचा विरह सहन होत नव्हता तिला. इकडे रोहितला तर ह्याची कल्पना पण नव्हती की सुमीची काय अवस्था झाली आहे म्हणून. तो 2-3 दिवसात तिला भेटायला येणार होता आणि लग्नाचं खास आमंत्रण तिच्या आईला आणि तिला देणार होता. पण त्याला हे नव्हतं माहिती की सुमी त्याला आता कधीच दिसणार नाही म्हणून. तिची नजर नुसती भिरभिर होती. कदाचित काहीतरी शोधत होती ती. एका जागी येऊन नजर स्थिर झाली तिची. टेबलवरती एका कोपऱ्यात एक छोटी बॉटल होती, गोळ्यांनी भरलेली. सुमीने एकदा रोहितला विचारलं होतं, ह्या कसल्या गोळ्या आहेत म्हणून. तर तो म्हणाला होता, अगं झोप येण्यासाठी खातात ह्या गोळ्या. तर ती म्हणाली होती, पण तुला कशाला पाहिजेत असल्या गोळ्या? तर त्याने सांगितले होते, मी ह्या खेडेगावात नवीन आलो होतो तेव्हा कोणाला ओळखत नव्हतो आणि घरात खूप बोर पण व्हायचं. शिवाय झोप पण येत नसायची, म्हणून ह्या गोळ्या आणल्या होत्या मी. पण काही दिवसांनी तू भेटलीस म्हणून गोळ्यांची गरज उरली नाही मला, असं म्हणून किती छान हसला होता तो. आणि पुन्हा म्हणाला होता, ह्या गोळ्या शरीरासाठी घातक पण आहेत. एका गोळीपेक्षा जास्त गोळ्या जर पोटात गेल्या तर माणूस मरूच पण शकतो ह्याने. आता तिच्या डोळ्यात चमक आली होती. तिने धावत जाऊन पाण्याचा ग्लास भरून आणला आणि त्या डबीतल्या सगळ्या गोळ्या त्या पाण्यात ओतल्या. थरथरत्या हाताने ते पाणी एका दमात पिऊन टाकलं तिने आणि बेडवर कोसळली. रोहितला न सांगताच त्याच्या आयुष्यातून निघून जाणार होती ती. किती वेडी मुलगी होती सुमी. एका मुलासाठी आपले जीवन संपवायला निघाली होती. किती स्वार्थी झाली होती ती आज. आईचा जरासुद्धा विचार केला नाही तिने की तिच्या मागे तिच्या आईचं काय होईल. आज खऱ्या अर्थाने ती दुर्दैवी ठरली होती. ज्या बेडवरती ती रोहितच्या मिठीत झोपत होती त्याच बेडवरती आज मृत्यूच्या कुशीत निजणार होती. हळूहळू तिच्या डोळ्यावर धुंदी येत होती. डोळे जड झाले होते तिचे आणि आता पूर्णपणे ते मिटले. एक निरागस व्यक्तिमत्व आज कायमचं कोमेजून गेलं होतं. तिच्या आठवणी मात्र मोगऱ्याच्या सुगंधासारख्या दरवळणाऱ्या होत्या रोहितच्या मनात. इकडे रेडिओवरती लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एक सुंदर गाणं वाजत होतं. तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, मेरा साया